विद्यार्थी मित्रांनो, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे हे भारतीय संविधानातील अत्यंत महत्त्वाचं प्रकरण म्हणता येईल. ज्याप्रमाणे भारतीय संविधानाने भारतीय नागरिकांना मूलभूत अधिकार व हक्क प्रदान केलेले आहेत, त्याचबरोबर राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे देखील या संविधानामध्ये नमूद केलेली आहेत. स्टेट पॉलिसी ठरविताना कोणत्या प्रकारची तत्त्वप्रणाली आपण स्वीकारली पाहिजे व कोणती तत्त्वे आपण स्वीकारली पाहिजे की त्या तत्त्वातून संपूर्ण जनतेचा विकास होईल व लोककल्याणकारी राज्य या देशात स्थापन होईल. तचबरोबर केंद्र सरकारने सामाजिक, आर्थिक व राजकीय लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी कोणत्या धोरणाचा स्वीकार करावा हे नमूद या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये करण्यात आलेले आहे आणि प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकार या मार्गदर्शक तत्त्वानुसार या ठिकाणी चालत असतं. मार्गदर्शक तत्त्वे ही राज्याला मार्गदर्शन करत असतात की तुम्ही जनतेचा विकास करण्यासाठी व कल्याणकारी राज्य निर्माण करण्यासाठी कोणत्या प्रकारची तत्त्वे या ठिकाणी स्वीकारली पाहिजे. तर या मार्गदर्शक तत्त्वांचा भारतीय राज्यघटनेमध्ये उल्लेख विभाग 4 मध्ये व कलम 36 ते 51 या करण्यात आलेला आहे. ही कलमे किंवा ही मार्गदर्शक तत्त्वे आयर्लंड व जर्मनीच्या वायमर प्रजासत्ताक राज्यघटनेच्या तत्त्वातून किंवा प्रभावातून या ठिकाणी घेण्यात आलेली आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे लोककल्याणकारी राज्य निर्माण करणे, आर्थिक सत्तेचं विकेंद्रीकरण करणे, सामाजिक न्याय निर्माण करण्यासाठी उच्च नीच भेदभाव नष्ट करणे, आरक्षण, महिला धोरण व बाल विकास कल्याण योजना यांचं समर्थन करणे. कलम 14 मध्ये जे समतेचं तत्त्व सांगितलेलं आहे ते समतेचं तत्त्व या देशात कसं निर्माण होईल व सर्व जनतेला दर्जा व समान संधी कशी मिळेल हे देखील या राज्याच्या धोरणाच्या मार्गदर्शक तत्त्वामध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर गांधी विचाराचा प्रसार जो सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाच्या मार्गावर आहे, यातून आपण आपल्या देशाचा विकास कसा करू शकतो हे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आलेली आहे. तर ही मार्गदर्शक तत्त्वे किती प्रकारची आहेत किंवा कोणकोणती आहेत? यात 4 प्रकारच्या कॅटेगरीज आहेत. एक आर्थिक व कल्याणकारी, दुसरी राजकीय मार्गदर्शक तत्त्वे, तिसरी सामाजिक मार्गदर्शक तत्त्वे आणि चौथी आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वे ही यात सांगण्यात आलेली आहे. आता आर्थिक व कल्याणकारीचा जर आपण विचार केला तर कलम 38 मध्ये लोककल्याणकारी राज्य निर्माण करण्याचा उद्देश सांगण्यात आलेला आहे. कलम 39 मध्ये स्त्री पुरुष व समान संधी याचे मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. कलम 41 मध्ये व्यक्ती विकासासाठी आर्थिक सरकार मदत घेणे हे सांगण्यात आलेलं आहे. 42व्या कलमात कामाबद्दल न्याय मिळाला पाहिजे. 43व्या कलमात किमान वेतन व राहणीमानाचा दर्जा उंचावेल असे सांगण्यात आलेले आहे. आर्थिक विषमता नष्ट व्हायला पाहिजे हे देखील त्यात सांगितलेलं आहे. त्याचबरोबर कलम 48 मध्ये पशुसंवर्धन व पशुहत्या बंदी, शेतीसाठी नवीन उपकरणे, साधने व तंत्रज्ञान याचा राज्याने खूप जास्त प्रमाणात वापर केला पाहिजे हे या आर्थिक व कल्याणकारी मार्गदर्शक तत्त्व सांगण्यात आलेलं आहे. राजकीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये आपल्याला कलम 41 मध्ये सत्तेचं विकेंद्रीकरण व ग्रामसभेचं समर्थन करण्यात आलेलं आहे. कलम 44 मध्ये समान नागरिक कायदा लागू व्हायला पाहिजे याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. कलम 50 मध्ये शासन यंत्रणा व न्यायमंडळ एकत्र येऊन कार्य करावे असं म्हटलेलं आहे. तसेच शासन व न्यायमंडळ हे स्वतंत्र ठेवून घटनात्मक संरक्षण टिकवण्याची जबाबदारी राज्याची असेल असे देखील या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे. तिसरं
सामाजिक तत्त्वे, सामाजिक तत्त्वांमध्ये कलम 45मध्ये सक्तीचे व मोफत शिक्षण याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. कलम 46मध्ये दुर्बल वर्गाचे आर्थिक व शैक्षणिक संरक्षण करणे हे देखील सांगण्यात आलेलं आहे. यात SC ST शोषणमुक्तीचा विचार देखील सांगण्यात आलेला आहे. कलम 47मध्ये राहणीमान व आरोग्याचा दर्जा सुधारणे याचं मार्गदर्शन करण्यात आलेलं आहे. कलम 49मध्ये राष्ट्रीय स्मारके व ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण ही राज्याची जबाबदारी असते हे यात सांगण्यात आलेलं आहे. तर आंतरराष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वांमध्ये कलम 51मध्ये आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा असली पाहिजे हे कलम 51 सांगतं. तसेच राष्ट्रामध्ये न्याय व सन्मान निर्माण होईल याचा प्रयत्न राज्याने व राष्ट्राने करावा. आंतरराष्ट्रीय कायदा व तहांचे नियम ठेवणे व चर्चा व तहाच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्याचं काम करण्यात यावं असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. तर अशा प्रकारची ही राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी संपूर्ण समाजाला व राष्ट्रहिताला अत्यंत महत्त्वाची आहेत. यामागचा उद्देश हाच आहे की लोकशाही जी आपण स्वीकारलेली आहे ही लोकशाही सक्षम व्हावी, यशस्वी व्हावी व ती प्रबळ व्हावी. कारण लोकशाहीमध्ये सर्वांचा विकास होत असतो. कोणीही कोणाचाही विकास खुंटेल असं धोरण राज्याचं नसावं असं स्पष्टपणे या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सांगण्यात आलेलं आहे.